आज मी जनशताब्दी ट्रेनने गावी चालले होते आणि मला DL1 हे तिकीट मिळालं. थोडीशी कन्फ्यूज झाली मी DL आणि D1 डब्यामध्ये, आणि हा डबा सर्च करता करता नाकी नऊ आले खरंच. दुसरं म्हणजे हा डबा अतिशय छोटा होता आणि एका बाजूला होता आणि डब्याच्या दोन्ही बाजूला पॅक. त्यामुळे चुकून जर मी D1 डब्यात चढले असते तर मला पुन्हा खाली उतरून या डब्यात यावं लागलं असतं आणि एवढा वेळ तर काही ट्रेन थांबली नसती. तर पाहू शकता अगदी जनरल कंपार्टमेंट प्रमाणे हा डबा होता. पाहूनच माझी निराशा झाली. असं वाटतच नव्हतं की मी आज बुकिंग करून चालले, रिझर्व केले तिकीट. असं वाटत होतं की मी जनरल कंपार्टमेंट मधून प्रवास करते. फक्त सामान ठेवायला ऐसपैस जागा होती. त्या डब्याची पूर्ण रचना ही पूर्ण जनरल कंपार्टमेंट सारखीच होती. अगदी बसायला सीट्स देखील तशाच होत्या. म्हणून सगळे जनरल वाले पण आले. सीट आहे ऐसा. सीट्स बिलकुल चांगल्या नाहीये. हे बघा, जनरल डबा समजून जनरल वाले सगळे आले. उधर भी बंद है और इधर भी बंद है, तो पूरा ही सेपरेट ही है. इतने दूर में रहना है बस. हाँ, एक ही है. वही अभी यहाँ से जाने के लिए रास्ता ही नहीं. समझो गलती से पकड़ती थी समझो D1, अपना D1 तो आती कैसी थी, उतर के आना पड़ता था. वही हाँ, रास्ता ही नहीं है. ऐसा लग रहा है कि एकदम ये जनरल ही है. TC भी लगता है आएगा नहीं. ये सिंगल ही डिब्बा है इसके लिए, क्योंकि TC को आने के लिए यहाँ से भी रास्ता नहीं है और यहाँ से भी रास्ता नहीं, कुठून पण रास्ता नहीं है. त्याला उतरून यायला लागेल तिकडून सेपरेट चेकिंग करायला. उसको चेकिंग करना पड़ेगा, अगर तो उधर से चढ़ के आना पड़ेगा उसको. TC को कैसे आएगा. एवढा छोटा डब्बा आहे. TCला जरी तिकीट चेक करण्यासाठी यायचं असेल तरी कसा येणार. उतरून यावं लागेल. आणि इथून पण रस्ता नाही आहे आणि या साईडहून पण रस्ता नाही आहे. पूर्ण हा सिंगल एकच डबा आहे. डब्बा असा आहे की या ट्रेनमधले म्हणजे ते पॅन्ट्री असेल, त्या पॅन्ट्रीमधून पण कोणी येऊ शकत नाही. पाणी पाहिजे, जेवण पाहिजे, काय पाहिजे, काय उपयोग रिझर्व करून डबा. येणारच नाही तिकडून. कोणाला यायचं झालं तर तो उतरून यावं लागेल इकडे. बघा आता काय म्हणणार. आम्ही कन्फर्म तिकीट काढलं ना, मग ही अशी सोय आम्हाला मिळते. आपको अगर भूख लगी अभी, कुछ खाना चाहिए, पानी चाहिए, ये चाहिए, वो चाहिए, आएगा क्या यहाँ पे कोई आएगा. हाँ, तो रिजर्वेशन करके क्या फायदा हमारा. बाहर का भी करना. हाँ, बाहर से कोई आएगा तो ही आएगा अंदर. हाँ, फिर गलत है ना. रिजर्वेशन के पैसे भरे हैं ना हमने, तो ये है हमको सुविधा. आता मला तहान लागली आहे, पाणी पाहिजे. कोणी आता खालून जर येतील फेरीवाले तेव्हाच मला पाणी मिळणार, नाहीतर पाणी पण नाही मिळणार मला प्यायला. चहा पाहिजे, कॉफी पाहिजे, कसं येणार इकडून. वाळीत टाकल्यासारखं डब्यात टाकलं इकडे एका बाजूला डबा. हे बघा सगळे लोकलवर. हे बघा सर्व जनरलवाले येत आहेत, कारण बहुतेक जण आता याच्यातले काही बुकिंग पण असतील आणि सगळ्यांना वाटतं हा जनरल डबा आहे. क्योंकि ये 9 है 10 और आपका विंडो उधर है. आपको देखो ये साइड का, राइट साइड का उल्टा अच्छा है. आपको अच्छा सीट है, जाओ. आता चहा पण नाही, कॉफी पण नाही, पाणी पण नाही, नाश्ता नाही, काय नाही, असंच जायचं.
तहान लागली कधीची, म्हटलं मी ट्रेनमध्ये बसल्यावर बॉटल घेईन म्हणून मी घरून येताना कॅरी नाही केली पिण्याच्या पाण्याची बॉटल. बघ आता काय करायचं, दिसलेली नाही आहे. आणि ही ट्रेन कशी सुपरफास्ट आहे, म्हणजे आता कसं दादर, ठाणे, पनवेल, त्यानंतर डायरेक्ट मग चिपळूण, रत्नागिरी, मग म्हणजे शॉर्ट स्टेशन जेव्हा असतात तेव्हा कसं कोणी पण येतात आतमध्ये फेरीवाले, आणि ट्रेनवाले पॅन्ट्री पण असून काहीच फायदा नाही आम्हाला. कितीतरी वेळ मी वाट पाहत होते की कोणी पाणी घेऊन येतंय का. इतक्यात आलं पनवेल स्टेशन. चायपाव, वडापाव, नाश्ता, बाहेरूनच ओरडा, पाणी घेऊन या. समोसा वाले समोसा, समोसे गरम. हे गरम गरम समोसे, समोसा वाला समोसे गरम. चला फुल गरम दो. पनवेल आले. हे गरम समोसे. चला वडापाव वडापाव वडापाव. हे वडापाव गरम समोसे. हे गरम पाहिजे गरम समोसा समोसे. पानी का बॉटल नहीं है क्या? पाण्याची बॉटलच नाही मिळत आहे. किती वेळाने ऐकायला मिळालं चाय चाय चाय. चाय 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 चाय. किती वेळाने आता पनवेलला चाय 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 ऐकायला मिळालंय. पाणी पाहिजे मला, पण पाणीवाला काही येत नाही. पनवेल स्टेशनला वाट पाहत होते पण कोणी आलंच नाही पाणी घेऊन. ट्रेन चालू झाली, पाण्याची बॉटलवाला हाय कुठे? वाट बघून बघून कंटाळा आला. पाण्याच्या बॉटलवाला आलाच नाही. आता काय खाली उतरणार पाणी घ्यायला? गळा सुकला माझा, म्हटलं आता येईल पाणीवाला. आलाच नाही. चाय चाय, समोसेवाला आणि बस बटाटे वड्यावाला एवढे चालेल. वडापाव. काल कोर्टात जाताना बॉटल होती भरलेली पाण्याची, ती बघते आहे त्याच्यामध्ये. बघूया काय भेटली. पाणी थोडंसंच होतं बॉटलमध्ये, पण नशीब निदान गळा थोडासा ओला करायला तरी पाणी मिळालं. म्हणजे विचार करा, आता पनवेलला पण कोणी आलं नाही पाणी घेऊन, म्हणजे का आम्ही रत्नागिरीपर्यंत पाणी करत राहायचं. इतक्यात विणेरे स्टेशन आलं आणि एकदाच्या पाणी बॉटल्स आल्या. ते पण सिग्नलला थांबली होती ट्रेन म्हणून. पाणी बॉटल. चला गरम घ्या वडापाव. पण ट्रेन मध्येच थांबली होती, प्लॅटफॉर्म नव्हता. वेंगेरेला पाणी बॉटल, तो पण सिग्नल आहे म्हणून थांबली आहे. गरम घ्या वडापाव गरम. आणि कुठून बघा चढलाय तो सिंगल सुट्टे वडापाव खाल्ला. पाणीवाला. द्या वडापाव वडापाव. त्या प्लॅटफॉर्म पण नाहीये. एक को सुट्टा है फ्री. ए वडापाव रे. चला गरम घ्या वडापाव गरम. आज या कंपार्टमेंटमध्ये पूर्णपणे जनरल डब्याचा फिलिंग येत होतं. किती महिन्याला? हो दादा. चटणी पाहिजे. वडापाव वडापाव. अशी या डब्याची दूरदर्शी आहे. बघा आता कसं उतरते बघा. प्लॅटफॉर्म नाही, काय नाही, हे असं गाडी आली. हां, मग हे बघा कसं उतरलंय. असा जीव धोक्यात टाकून हे धंदा करतात. या ट्रेनचा प्लस पॉईंट इतकाच की आपलं रत्नागिरी स्टेशन कधी येतं कळतच नाही आपल्याला. पाहू शकता हा इसम कसा बसलाय पायरीवर आणि याला डुलकी आली मग कळतच नाही लोकांना. बाहेरची हिरवळ सौंदर्य पाहून मात्र मन सुखावत होतं.
डब्यामध्ये चार्जिंग पॉइंट होता पण तोही बंद. आज सकाळी 11 वाजता ट्रेन पोहोचली रत्नागिरी स्टेशनला. मग मी रिक्षाने घरी जायला निघाले. तर फ्रेंड्स, तुम्हाला आजच्या व्हिडिओबद्दल काय वाटलं, आजच्या प्रवासाबद्दल मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलमध्ये नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टाटा, सी यू अगेन.